नीट परीक्षेच्या नंतर आता MPSCच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेवरही पेपर फुटीचे आरोप झालेत। नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीनं पेपर फोडल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। विद्यार्थ्यांना 12 लाखात हा पेपर मिळाला असं त्यांनी म्हटलं। एका नायब तहसीलदाराच्या मुलामुलीच्या निकालावरही त्यांनी सवाल उपस्थित केलाय। नायब तहसीलदाराच्या मुलाचा 13वा आणि मुलीचा परीक्षेमध्ये 16वा क्रमांक आल्याचं त्यांनी म्हटलं आणि या सर्व प्रकरणी चौकशीची मागणी सुद्धा रोहित पवार यांनी केली आहे। मात्र कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। चौकशीला सामोरं जाण्याची तयारी सुद्धा त्यांच्याकडून दर्शवण्यात आली आहे। एकीकडे देशभरात नीट पेपर फुटी प्रकरण गाजत असताना आता महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात देखील औषध निर्माण शास्त्राचा जो पेपर आहे तो फुटला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 22 मार्च रोजी झालेल्या या परीक्षेत 20 मार्च रोजी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना भेटली असल्याची आरोप आमदार रोहित पवार यांनी आज केला आहे। नंदुरबार शहरात असलेल्या कौटिल्य अकॅडमी यांचे जे संचालक आहे प्रवीण पाटील यांच्यावर हे गंभीर आरोप जे आहेत ते करण्यात आले आहे। एक पेपर जवळपास 5 ते 6 लाख रुपयात विक्री केले असल्याचे आरोप देखील रोहित पवार यांनी केले आहे। मात्र या पेपर फुटीची या अकॅडमीचे काय संबंध आहे हे जांचचा विषय असून सध्या परिस्थितीत जे प्रवीण पाटील संचालक आहेत ते देखील या प्रकरणाशी माझे काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि कुठलीही चौकशीला आम्ही सामोरे जाण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मात्र एकीकडे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे आता शिक्षण मंत्रालय आला आहे, तरी देखील पेपर फुटीचे जे प्रकरण आहे ते थांबण्याचे नाव घेत नाहीये आणि कुठेतरी आता या पेपर फुटीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशीच मागणी इथला विद्यार्थी देखील करीत आहेत। तर दुसरीकडे या कौटिल्य जे इन्स्टिट्यूट आहे याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होते का, प्रवीण पाटील यांना चौकशीसाठी बोलावले जाते का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। आफ्ताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।